नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. 2006 सालापासून राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून नवा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. प्रबोधनकार ठाकरे यांचे दोन पुत्र बाळासाहेब आणि श्रीकांत हे आयुष्यभर एकमेकांना पूरकच ठरले. त्या काळात मार्मिकचे आधारस्तंभ हे दोन भाऊच होते. बाळासाहेबांची व्यंगचित्रे आणि श्रीकांतजींचे सिनेप्रिक्षान तुफान लोकप्रिय ठरले होते. 1966 सालामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या दिमाखात शिवसेनेची स्थापना केली. श्रीकांतजी मात्र मार्मिकचे प्रकाशन आणि इतर कलाकृतींमध्ये मग्न होते. त्यानंतर बाळासाहेबांच्या तिन्ही मुलांपैकी राजकारणात आले ते उद्धवजी आणि तेही फार उशिरा आले. तत्पूर्वी शिवसेनेची दुसरी बाजू म्हणजे विद्यार्थी चळवळीतले राज ठाकरे होते. बाळासाहेबांसारखी ठाकरी भाषा, रोखठोक शैली आणि मराठीचा प्रखर अभिमान यामुळे बाळासाहेबांची गादी राज ठाकरे सांभाळतील असे बोलले जात होते. बाळासाहेबांच्या तिन्ही पुत्रांपैकी केवळ उद्धवजींनाच राजकारणात थोडाफार रस होता. ते शिवसेनेत सक्रिय झाले. त्यानंतर बरीच वर्षे हे दोघे बंधू शिवसेनेचे कर्णधार म्हणून पुढे आले. मात्र काही वर्षानंतर एका मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेचा व्याप उद्धवजी सांभाळतील असे राजसाहेबांच्या समोरच घोषित केले. हा ठराव कसा झाला ते आम्हाला माहित नाही. मात्र आता एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा राहतील आणि मग राजसाहेबांनी काही महिन्यानंतर बराच विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापित केली. राजसाहेबांची तडाखेदार भाषणे, जन आंदोलने आणि जनतेच्या मनातील प्रश्नांचा वाचा फोडणारे राजकारण त्या काळामध्ये लोकप्रियतेच्या कळसावर होते. पहिल्या झटक्यातच पक्ष स्थापनेनंतर 13 आमदार निवडून आणले. त्यानंतर नाशिक महापालिका आणि इतर अनेक ठिकाणी मनसेचा चांगलाच बोलबाला होता. पण पुढील काही वर्षांमध्ये या लोकप्रियतेला माणसे भाषणे ऐकायला जमली तरी फाळे मिळत नव्हते. विधानसभेत एखादा आमदार आणि महापालिकेत निवडून येणारे काही नगरसेवक अशी स्थिती झाली होती. तरीही त्यावेळी राजसाहेबांची मुलुख मैदानी तोफ जी धडधडत होती ती आजपर्यंत लोकप्रिय आहेच. 2019 सालाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मदतीशिवाय भारतीय जनता पक्षाला पर्याय नव्हता. पण तेव्हा काही जमले नाही आणि त्यानंतर उद्धवराव मुख्यमंत्री झाले. त्यांना दोन्ही काँग्रेसची साथ मिळाली आणि मग नवा अध्याय सुरू झाला. मुख्यमंत्र्यांकडून कोरोनामध्ये उत्तम काम झाले, पण तो कोरोना खुद्द शिवसेनेलाच वाळवीप्रमाणे बाधित करू लागला. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सोडून बाहेर पडले आणि त्यानंतर आपलीच शिवसेना खरी आहे असे त्यांनी म्हणजे शिंदे यांनी न्यायालयाकडून मंजूर करून घेतले. तोच प्रयोग शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचाही झाला. त्यानंतर उद्धवरावांच्या पक्ष फुटवेगिरीला मोठाच धक्का बसला. लोकसभेत उद्धवरावांची चांगली कामगिरी झाली, पण त्याआधी कधीच राजसाहेब आणि उद्धवराव यांना दोघांना एकत्र येऊनही सत्तेचे गणित सोडवता आले नाही. मूळ शिवसेना पक्ष आणि त्यांचे नेते ठाकरे हे जनतेच्या मनात असले तरी खरी शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांचेच आहे. यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन भाऊ एकत्र येणार अशा वावड्या उठत होत्या. पण आज ते एकत्र आले आणि संयुक्त ठाकरे परिवाराची दिवाळी शिवतीर्थावर साजरी झाली. आता या दोन कुटुंबांच्या दीपावली मिलनानंतर सत्तेची समीकरणे, विशेषतः मुंबई मनपाची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी आणि आगामी राजकारणाच्या देवघेवीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. आज आपल्या मावशीच्या घरी आपल्या काकांचे दर्शन घेण्यासाठी उद्धवराव आले आणि दोन ध्रुवांवर असलेले दोन्ही बंधू एकमेकांच्या प्रेमबंधनात अडकले. हे बंधन आयुष्यभर असेच टिकून राहो आणि दोन्ही भावांना चांगलेच दिवस येवोत अशी आमची मनापासून शुभेच्छा आहे. बाकी जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.